मॉर्निंग गाईज. तर आज सकाळी मी लवकर 7:30ला उठले आणि कोणीतरी मला कमेंट केली होती की फक्त डेली व्लॉग म्हणजे रेसिपी नाही, तर त्यांना सगळं बघायचं आहे. सो येस, आजचा व्लॉग मी तसाच बनवला. सकाळी मी 7:30ला टिफिन बनवायला घेतला आणि माझी शिफ्ट 6:30ला स्टार्ट झाली होती, पण मी लेट उठले त्यामुळे लेट झालं माझं सगळं. आणि मी फटाफट कांदा चॉप करून घेतला होता, लसूण टाकला, आधी कांदा टाकला फटाफट. मग काय भाजी बनवायची मला खरं सांगते सुचत नाही. व्हेज काय बनवायचं, बिकॉज थोड्या दिवस आम्हाला व्हेजच खायचं आहे, त्यामुळे रोज रोज काय बनवतं. आज मी टोमॅटोची चटणी बनवली, ही मला पण आवडते आणि प्रतीकला पण फार आवडते. सो ती फटाफट बनवली. आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालतात, म्हणजे दाणे घालतात. पण ते तुम्हाला आवडत असेल तर. आम्हाला आवडतं, पण माझ्याकडे रेडी नव्हतं बनवलेलं. शेंगदाणे होते पण माझ्याकडे फार वेळ पण नव्हता, त्यामुळे मी ते काही बारीक केलं नाही, आहे तसंच फटाफट केलं. त्याच्यामध्ये हळद टाकली, कोळी मसाला टाकला आणि लाल मिरची पावडर टाकली आणि मीठ टाकलं. आणि मला फार फार म्हणजे टोमॅटोची चटणी मस्त अशी आवडते. त्याच्यानंतर मी तांदळाची पाण्यावरची भाकरी केली, फटाफट टिफिन रेडी केला, नाश्ता केला, त्यांच्या ऑफिसला गेला प्रतीक. त्याच्यानंतर मी मस्त असं क्लीन केलं किचन. हे माझ्या आजीने दिलेलं लोणचं आहे, ते मला फार जास्त आवडतं. आंबट आणि गोड असं ती बनवते. त्याच्यानंतर सगळं किचन क्लीन केला होता, भांडी वगैरे घासली. आणि फायनली मी 8:30ला करेक्ट लॉग इन केलं, ऑफिसला बसले. TL ओरडत होता पण जाऊ द्या, त्याला सांगितलं मी. त्याच्यानंतर लॉग इन केल्यानंतर संध्याकाळी मी भाजी आणायला गेले मार्केटला, बिकॉज टोमॅटो वगैरे, आता टोमॅटोची चटणी केली म्हणून टोमॅटो संपले होते, तर सगळ्या भाजी घेतली. आणि आंबे पण आले होते, आंब्याचा सीझन पण स्टार्ट झाला आहे, पण ते चांगले नव्हते, मग ते नाही घेतले, दुसरं फळ घेतलं. त्याच्यानंतर घरी यायला निघालो. त्याच्यामध्ये रस्त्यात आम्हाला माठ दिसला, बिकॉज फ्रीजचं पाणी पिऊन आम्हाला झालं होतं कफ, म्हणून फायनली माठ घेतला थंड पाण्यासाठी. आणि असं काय वाजच्या वहिनी आहेत, आम्ही असंच भेटलो होतं गप्पा मारायला. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू.